बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक प्राध्यापक रसूल सोलापुरे लिखित कथा मोकळ्या हातांचा आधार. कुशाबा गावचं जमीनदार अण्णासाहेबांच्या शेतात रोजच्या हजेरीनं कामाला जायचा. अशी वर्षानुवर्षे गेली. म्हातारनं कुशाबाच्या पाठीमागं लागून त्याला लग्नाच्या बेडीत अडकवलं. तसं तिला निवांत वाटलं. पोराचा संसार बघून ती समाधानी झाली. आता कुशाबा आपली बायको पारूलाही आपल्याबरोबर कामाला नेऊ लागला. दोघांचं रोजचं पैसं संसाराला चांगलं बळ देणारं ठरू लागलं. कुणाच्या अद्यात न मध्यात न पडणारं हे जोडपं अण्णासाहेबांच्या शेतात अगदी प्रामाणिक कष्ट करीत होतं. त्याच्या कुठल्या काटकीलाही कुशाबा अण्णासाहेबांना विचारल्याशिवाय हात लावित नसे. त्याचा हा प्रामाणिकपणा आणि कष्ट पाहून अण्णासाहेब कुशाबावर खुश झाले होते. त्यांना शेतातच घर बांधून देऊन तिथंच ठेवून घ्यावं असं त्याच्या मनात आलं. अण्णासाहेबांनी एक दिवस कुशाबाजवळ याबद्दल विचारलं. कुशाबा, तुझ्याशी जरा बोलायचं आहे. संध्याकाळी वाईच घराकडे येऊन जा. मालकाने घरी बोलावलंय म्हटल्यावर कुशाबा जरा विचारातच पडला. असं कसलं काम काढलं या मालकानं माझ्याकडे? कामात काय चूक बी व्हायला नाही, मग असं कंच्या कामासाठी मला बोलावलं असेल रे? असा विचार करीत पारूलाही त्यानं ही काळजी बोलून दाखवली. मनानं अगदी सरळ साध्या मनाचा कुशाबा असं कोणी काही कोड्यात टाकणारं बोललं तरी गोंधळून जायचा. त्यामुळं त्यानं ही चिंता आपल्या बायकोजवळ बोलून दाखवली. अवधानी, असं कशाला घोर लावून घेतायसा? समज त्यांचं काम आम्ही मन लावून करतो या नव्ह. कधी खोटं नाटं तुम्ही वागले हायसा होय? नाही नाही, माझ्याकडनं असं कधीच व्हायचं नाही बघ. माझा जीव गेला तरी बी मी काही बी खोटं करायचं नाही पारू. बायकोच्या बोलण्यावर कुशाबा एकदम गडबडनं बोलला. मग नग कंचा विचार करूसा. सांजला बोलावली या नव्ह, जाऊन यावा. काहीतरी शेतातलंच काम सांगायचं असेल. त्यांच्या मनात काहीतरी मोठ्या कामाचे विचार आले असतील. तुमच्यावर ते काम त्यासनी टाकायचं असेल. तू म्हणतीस ते काय खोटं नाही बघ पारू. मंदी आमच्या लग्नाच्या अगोदर मी ऐकलं होतं त्यांचं बोलणं. ट्रॅक्टर घ्यायचं, 2 बोर मोठी हिर पण काढायची म्हणत होतं. आणि काय काय लई करणार म्हणालं त्यांनी. म्या काय तिकडे लक्ष द्यायला नव्हतं. आणि त्याच्याबद्दल अण्णासनी काही विचारायला बी नव्हतं म्या. परवाच त्यांनी धुडा पठारावर मोठं शात घेतलं या. तेव्हा काहीतरी त्यांच्या डोसक्यात घोळत असेल नव्ह. पण माझ्याबरोबर त्यांच्या शेतात माफ गडी माणसं कामाला येतात. माझ्या परात डोसक्यानं शानी असणारी गडी माणसं त्याच्याकडे ढिगा नाहीत नव्ह. मग म्या कुठं एवढा शाना लागून गेलो या ते माझ्याबरोबर सरळ सांगून काम करायला? कुशाबाच्या भावड्या बोलण्याचं पारूला हसू आलं. आपला हसू दाबी ती म्हणाली, धनी, समधी शाने असत्याल. उगी दुसऱ्यासनी शाने शाने म्हणून तुम्हासनी लहानपण घ्यालासा. अव आधी त्यांच्याकडे जावा. त्यांनी काय म्हणतात ते आधी बघा. काय लई मोठं काम असलंच तर मागणं सांगतो म्हणा. म्हणजे आम्ही दोघं विचार करून काय ते ठरवूया. मग आता लई विचार करीत बसू न कसा. जावा आधी त्याच्याकडं, मागणं बघूया काय करायचं ते. पारूशी बोलून कुशाबा अण्णाच्या घराकडे आला. अण्णाला भेटण्याचा त्याच्या मनावर असलेला भार मात्र तसाच राहिला होता. कुशाबा फाटक उघडून अंगणात आला. अण्णाच्या घरातून मोठ्यानं बोलण्याचे आवाज येत होते. तसा तो जरा दारातच घुटमळला. अण्णा खुशीनं बोलत होता. तुम्ही काय बी म्हणन असा, पण तुमच्यासारखा सुखी माणूस दुसरा कोणी नाही बघा. समध्या गावाचा तुम्ही कायापालट केलाय. कुठलं काम करायचं नाही ठेवायला.
आता यंदाच्या वर्षी जरा यात्रेचं मनावर घेवा. 20 वर्ष होऊन गेलीत ना मग. अगोदर चांगला रस्ता नाही, गावाला प्यायचं पाणी नाही, म्हणून 7 वर्षानं होणारी यात्रा पुढं पुढं ढकलत गेली ना मग. तेवढा विषय पंचायतीच्या मीटिंगमध्ये मांडत. अण्णा सरपंच सोपानरावांच्या बरोबर बोलत आहेत हे कुशाबानं आवाजावरून ओळखलं. एवढ्या मोठ्या माणसासमोर जायला नको म्हणून तो चौकटीच्या बाजूला असलेल्या दगडी कट्ट्यावर बसला. सरपंच बाहेर पडल्यावरच घरात जावं म्हणून तो वाट पाहत राहिला. अण्णा, समद्या कामात तुमचंच पाठबळ मिळतंय ना आमच्या ग्रामपंचायतीच्या बॉडीला. तुम्ही शब्द टाकायचा आणि आम्ही ऐकायचा नाही असं कधी झालं यावेळी? तुम्ही म्हणशीला तर उद्याच्याला लागतो कामाला. हम्म. गावातनं बी लोक म्हणतात यात्रा व्हायला पाहिजे म्हणून. पर अडचण हाय देवस्थान कमिटीची. त्यांची हाय विरोधी पार्टी. आम्ही काय ठरवायचं म्हटलं तर तिने लगेच पाय मारणार. अगोदर त्यांच्याकडनंच ह्यो विषय आमच्याकडे यायला पाहिजे बघा. मग आम्ही बी लगेच गावसभा घेताव आणि या विषयाला पळवायला सुरुवात करताव. कसं? आणि तुम्ही हायसाच की आमच्या पाठीमागे, मग आम्ही कशाला कुणाची पर्वा करताव आई? आम्ही गावात इतकी कामं करताव तरी बी एका शब्दानं कधी देवस्थान कमिटीनं आमचं कौतुक केलं नाही बघा. आता ह्यो विषय त्यांच्याकडनंच आमच्यापर्यंत करता येईल ह्याच्यासाठी काय करायला येतं या काय ते बघायला पाहिजे बघा. सोपानराव, तुम्ही म्हणतायसा त्यो शबूदनी शबूद खरा आहे. खोटं काय नाही त्यात. समजो घोडं पेंड खाते येते तिथंच बघा. म्या बी काय करायचं त्याचाच विचार करायला लागलो या खरं. कसा ह्याच्यातनं मार्ग काढायचा हे बी समजना झालं या. म्या बी अण्णा कमिटीच्या 2-3 मेंबरासनी बोलून बघितलोय. परतीयेभर लईच तयारीचं निघालं बघा. ताक्का तूर लागी देईना झाल्यात. समधी शामरावांच्या शब्दाच्या बाहेर नाहीत बघा. सोपानरावांच्या बोलण्यावर अण्णा थोडा वेळ विचारात राहिले. काही वेळ दोघात थोडीशी शांतता पसरली. खाल्लेल्या पानाचा तोंडातला चोथा टाकण्यासाठी बाहेर आलेल्या अण्णाचं लक्ष कट्ट्यावर बसल्या कुशाबाकडे गेलं. आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या पाठीवर हलकेच अण्णानं थाप मारली. अरे कुशाबा, असा बाहेर का बसला आहेस? तुला हे घर परका आहे वय? आमासने काय विचारून घरात येणार आहेस वय? तसा कुशाबा गोंधळला. त्याला काय बोलावं सुचना. गडबडनं तो कट्ट्यावरून उठला. नाही अण्णा, नाही परक घर ये खरं. पर तुम्ही मोठी माणसं बोलायला म्हटल्यावर तुमचं बोलून झालं की यावं. कुशाबाच्या बोलण्यावर अण्णा मोकळेपणाने हसला. कुशाबा, अरे आमच्या ह्या असल्या बैठका रोजच असतात. ते काय लई इशच नाही. मर्दा आत येऊन बसायचं तरी, बाहेर उगीच कशाला बसायचं? बोलत बोलत अण्णाने कुशाबाचा हात हातात घेतला आणि त्याला घेऊन ते घरात आले. कुशाबा अदबीनं सरपंचासमोर आला. त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला. तसं सोपनरावानं त्याच्या पाठीवर हात ठोपतत त्याला उठवलं. कुशाबा अंग चोरून उभा राहिला. कुशाबा, तू लईच साधा बोळा आहेस बघ. अरे अण्णासारखा मोठा माणूस तुझ्या मागं उभा आहे. त्यांच्या आधाराचा हात असताना आमच्याकडनं तू उभं राहून काम करून गेला पाहिजे ना मग. म्हणजे कुशाबानं आणि तुम्हासनी कसलं काम सांगितलं म्हणायचं? अण्णा कुशाबाकडे बघत आश्चर्यानं बोलला. तेच आपली घरकुल योजना करा म्हणून लागला होता. त्याला पुन्हा भेट म्हणून सांगितलं होतं मी. ग्रामसेवकाला बी मी बोलून ठेवलं होतं. आम्ही सर्वे करायला आहो. चांगली 25 लाभार्थी तयार केल्यात. मग आमच्या कुशाबाला घेतल्या नाही सोय. सोपानराव, तुम्ही माझ्याच माणसाला असं लांब ठेवल्याचा वय. गाठ माझ्याशी आहे देण्यात राहू देत. अण्णाच्या प्रत्येक धमकीच्या बोलण्यावर सोपानराव आणि अण्णा दोघंही खळखळून हसू लागले. अण्णा, तुमचा विश्वास कसा बसतोय आम्ही तुमच्या माणसाचं काम करीत नाही असं? हा, अहो यादीत पहिलं नाव आम्ही कुशाबाचंच घातलं होतं.
पण त्याला सांगितलेली कागद त्यानं दिल्यात का विचारा त्याला. अव आम्ही कामच करायला आहेत नव, पण लोकांची बी साथ मिळायला पाहिजे नव, तेव्हाच आम्हाला बी काम करायला सोपं होतं या. सोपानराव, आमचं चेष्टेनं बोलतोय आम्ही. तुम्ही कामं करतायसा काय नाही हे काय आमासनी माहीत नाही होई. हे अहो कुशाबा हाईच तसला. धाडसानं कुठं जाणार नाही की कुठलं काम मोकळ्या मनानं बोलणार नाही असं आहे. त्याला आम्ही सारखं सांगित असू या, तू काय असेल ते धाड धाड खुल्यात दिल्यानं बोलत जा, पण पुन्हा आपलं तेच येर माझ्या मागल्या असल्या म्हणीतला प्रकार आहे त्यो. आता हेच बघा की तुम्हाला घरकुलाचं विचारला, पण एक शब्दानं त्यानं मला विचारलंय का बघा. हा, नुसतं म्हटलं असता तरी बी म्या त्याच्या कागदाची समधी जोडगण केली असती ना. अहो सरपंच, एवढं कशाला त्याच्या पोरीची शाळा लगीन तिची बी नग काळजी करूच म्हणून त्याला मी सांगितलं या. पर कुठचं काय कसली म्हणून आपली अडचण सांगित नाही आणि काय बोलत बी नाही. कुशाबा, तुझं हे काय बरोबर नाही बाबा. अरे माणसानं घळाघळा बोलावं म्हणजे कामं बी लगेच होत्यात. त्याच्यात आम्ही बराबर असताना मग आणि तुला कशाची भ्या राहते सांग की. हा, होय अण्णानू, माझंच तसं चुकलं बघा. माझ्याकडनं पंचायतीचा शिपाई बी आला होता. 4 दिवसात कागद दे म्हणून सांगून गेला होता, पण त्या वक्ताला अण्णा आपली उसाची लावण करायची सुरू होती ना, आणि गडी माणसं बी कमी होती. त्या कामात माझं तिकडं ध्यान गेलंच नाही बघा. आता नाही उशीर करीत, उद्याच्यालाच येतो पंचायतीत भेटून जातो. होय या. आता गण मागल्या येळेसारखं करू नकोस. अण्णा, तुम्ही नका विचार करू सा, म्या करून देतो यायचं काम. आजच ग्रामसेवकाला सांगून ठेवतो, अगोदर या कुशाबाचं काम करा म्हणून. बरं येऊ मी. हा, सरपंच सोपानराव बोलत जाग्यावरून उठले. चौकटीजवळ काढलेलं पायतान पायात सरकावीत त्याने अण्णाचा निरोप घेत घराबाहेर पाऊल टाकलं. बघता बघता झपाझप पावलं टाकीत सरपंच चालला. वळणावर तो दिसेनासा होईपर्यंत अण्णा चौकटला धरून उभा राहिले होते. सोपानराव नजरेच्या टप्प्यातून दूर गेल्यावर त्याने पाठ फिरवली आणि अण्णा कुशाबा उभा होता तिथं आला. कुशाबा, अरे असं काय करतोयास? अरे आपली माणसं खुर्चीवर असतात तवाच कामं करून घ्यायची असतात. मागणं आमच्या विरोधातलं कोणी आलं तर काम कसं करायचं तुझं? सांग आता, लई येळ घालवू नकस. उद्याच्याला पंचायत जा. उगीच काय बी सबबी सांगत बसू नकस. शेतातलं काम राहिलं तर राहू दे. काय माझी मदत लागत असेल तर ती बी करायला हाय म्या. वय वय अण्णा, लागतोच कामाला. पर मी आलो होतो म्हणजे तुम्ही कालच्याला मला निरोप दिला होता ना, मग भेटायला सांगितलं होतं साथी. कालपासून सारखा विचार करतो या, मालकाने का बोलिवलं असेल, का बोलिवलं असेल. कधीच तुमचा असा निरोप आला नाही. तेव्हा म्हटलं माझ्याकडनं काय कामात चुकाय तर नसेल ना, मग नाहीतर तुम्ही असं मला असं कधी कसं बोलवशीला. कुशाबाच्या बोलण्यावर अण्णा जोरात हसायला लागले. कुशाबा, प्रत्येक गोष्टीचा असा विचार करतोस आणि मग जीवाला लावून घेतो यास. इतका कसा साधा माणूस आहे रे तू? अण्णा, मी आहेच तसा बघा. लई म्हणजे लई विचार करतो या, काय होईल कसं होईल असंच वाटतं या मला. नगकांचा विचार करूस. अरे म्या विचार केलाय की तुम्ही आता माझ्याकडेच राहायचं. शेतात तुमच्यासाठी घर बांधायला घेतोया. तू नुसता समधी देखरेख करायची. गायीचा मोठा गोठा बांधणार आहे. तिची जबाबदारी तुम्हा नवरा बायकोवर ठेवणार आहे. तुझ्यावर माझा विश्वास आहे म्हणून शान म्या हे धाडस करणार आहे. गोट्यासाठी बँक मला कर्ज देणार आहे. समजा तालुक्यात नसेल असला मोठा गोठा तयार करायचा ठरवूया. फक्त तुझी साथ पाहिजे बस. नका नका अण्णा, म्या तुम्ही सांगशीला ती समधी कामं करतो. काही सांगा आम्हासनी, आम्ही नवरा बायको मागं पाय घेणार नाही बघा.
पण आमच्यावर कंची जबाबदारी न ग दिवसा. समजा हिशोब टिशोब पैशाचं देणं घेणं काय म्हणजे काय आमासनी देऊ न कसा. तुम्ही 50 गाईचा गोठा करत्या, भलं 100 गाई करूया, पण आमच्याकडनं काम करायला दुसरा माणूस ठेवा. त्यो सांगू दे काय बी काम आम्हासनी, आणि त्याच माणसाला तुमचं घर राहायला देवा. मी आज तुम्ही जो येळ देशीला तवा हजार आहे बघा. कुशाबा, ते काय बी सांगू नका आम्हासनी. तू काय होय नाही करायचं नाही बघ. अरे तुला काय कमी पडू द्यायचं नाही बघ म्या. अरे तुझ्या पोरीच्या साळची तिच्या लग्नाचं बी म्या सोपानरावाच्या समोरच तुला बोलूया ना मग. हा, तू फक्त हे काम सांभाळ बघ बस, बाकी काय करू नकस. अण्णांनो, म्हणजे काय आहे त्याचं. बोलता बोलता कुशाबा मान खाली घालून उभा राहिला. थोडा वेळ दोघात शांतता पसरली. कुशाबा, मला तालुक्याला जायचं आहे, येळ नाही उद्यापासनं. तू लाग कामाला. बाकी काय सांगितलं बसू नकोस. गोट्याचं शेड उभा करायला कॉन्ट्रॅक्ट दिलं या. 4 दिवसात ती माणसं कामाला सुरू करतील बघ. तुला काय कमी पडायचं नाही बघ. तुम्ही म्हणत्यासा तर आता म्या बी काय नाही बोलत बघा. वाईच मला चुकलं माकलं तर सांभाळून घेवा. कुशाबाच्या बोलण्यावर अण्णा हसला. अरे लेका, आम्ही काय कुठं अमेरिकेला जायला आहोत भाई, तुझ्याबरोबर आहेच की, नका काळजी करूस. मग माझी काय ना नाही बा, लागतो कामाला. एवढं बोलून कुशाबा अण्णाचा निरोप घेऊन बाहेर पडला. अण्णाही त्याच्या पाठोपाठच घराच्या बाहेर पडला. कुशाबा मनोमन हराकला होता. महिन्याभराने सगळी कामं पार पाडून अण्णाचा गोठा तयार झाला. कुशाबा आणि पारू अगदी तळमळून काम करायची. 2 वेळा धारा काढायच्या, दिवसातून 2-3 वेळा जेवायचं, दुपारच्या वेळा विहिरीजवळच्या आंब्याच्या झाडाखाली ताणून द्यायची. असा कार्यक्रम सुरू झाला. गायी भरपूर दूध देत होत्या. गोठा स्वच्छतेला चारा पाणी करायला कुशाबाकडे गडी माणसं होतीच. त्यामुळे कामाचा तसा फारसा ताण पडायचा नाही. दोघंही नवरा बायको या कामावर समाधानी होते. कुशाबा चांगली देखरेख करीत असल्यानं अण्णाचं सगळं टेन्शन गेलं होतं. दुधाचा बक्कळ पैसा अण्णाला मिळू लागला. काही दिवसातच काही दुसरी माणसं अण्णानं आणली. सगळा हिशोब कामाचं नियोजन ही माणसं करू लागली. तसं अण्णाचं कुशाबाकडे दुर्लक्ष होऊ लागलं. नवीन माणसांचा राबता अण्णाकडे वाढला. त्यांचा शब्द अण्णाला महत्वाचा ठरू लागला. इतर गडी माणसांबरोबर कुशाबा आणि त्याची बायको काम करू लागली. कुशाबाला कुठंतरी काही गोष्टी खटकू लागल्या. आपल्या मनाची घालमेल त्यानं पारूजवळ बोलून दाखवली, परंतु बायकोनं कुशाबाची समजूत घातली. धनी, तुम्ही धीर धरा. आता पोरीला कोल्हापूरचे पाहुणं बघून गेल्यात ना. अमावस्या झाल्यावर कळवणार आहेत. लग्नाला ₹1,00,000 खर्च येईल. अण्णाने मदत करतो या म्हटलं या. पुरीचं लगीन होई पत्तोर हे काम नग सोडायला. अण्णाने मदत केली तर मग आमची समधी काळजी मिटल. वय, तू म्हणतीस ते बरोबर आहे. तिने सबूत बी दिलायच की. उद्याच्याला पाहुण्यांचा निरोप येईल बघ. आमची पोरगी चांगल्या घरात गेली की झालं आमचं. त्यांचा निरोप आला की लगेच जातो अण्णाकडे. 10-15 दिवसात बार उडवून देऊया बघ. दोघांचं बोलणं झालं आणि पोरगी पसंतीचा एका सकाळी कोल्हापुरासनं निरोप आला आणि दोघं नवरा बायको खुश झाले. कुशाबा लगेचच ही बातमी द्यायला आणि मत्तीची आठवण करायला अण्णाच्या घरी गेला. अण्णाही खुश झाला, परंतु कुशाबानं मत्तीची गोष्ट काढताच अण्णा गंभीर झाला. तसं कुशाबाच्या पोटात भीतीचा खड्डा पडला. कुशाबा, गोट्यात माझा लई पैसा गुंतला या, पर तुला अशा वक्ताला म्या नाही म्हणायचं हे नाही माणुसकीला धरून होईल. इथला बँकेचा मॅनेजर माझा चांगला दोस्त आहे. तिला सांगून तुझ्या नावानं कर्जाचं प्रकरण करूया. मागणं हळूहळू फेडत राहा. उद्याच्याला 11 वाजता बँकेत ये. हाय तिथं मी. येळ चुकवू नगस. म्या वाट बघतो बघ.
इतकं बोलून अण्णा उठला आणि बाहेर जाण्यासाठी पायात पायतान सरकवू लागला. कुशाबाच्या पायातलं त्राण गेलं. ते थरथर कापत आहेत असंच त्याला वाटलं. भिंतीच्या आधारानं तो उठला. एक एक पाऊल टाकताना त्याला मरण यातना होत होत्या. अण्णाच्या शब्दांनी घायल झालेलं त्याचं मन विस्कटल्यासारखं झालं होतं. हा मोकळ्या हातांचा आधार कुशाबाला हातबल करणारा होता. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.